Subscribe now and press the bell icon. Never miss an update. दादांना मी पाहत आले ते अतिशय निर्मळ आनंद लुटवणारा माणूस म्हणून संतांच्या वाणीचं स्मरण करताना आत बाहेर घेतलेला माणूस म्हणून दादा तेव्हा तरुण होते आणि तो काळही वेगळा होता. जगण्याच्या सगळ्या थरांमधून राजकारण तेव्हा शिरलेलं नव्हतं आणि काय म्हणून सार्वजनिक जीवनात माणसाच्या प्रत्येक श्वासावर कुठला तरी शिक्का मारण्यासाठी कोणी उतारलं नव्हतं. अवघा रंग एक झाला हा अनुभव त्या काळात समाजातल्या अनेकांना बहुतांश माणसांना हवाच असलेला होता आणि सार्वजनिक जीवनातली भद्रता पुष्कळ टिकून होती. त्या भद्रतेचा संस्कार घेत दादा मोठे झाले. दादा तेव्हा बाळासाहेब भाग्यांच्या बरोबर आमच्या घरी अनेकदा यायचे. मला आठवत आहे ज्ञानेश्वर तुकारामांवर अभंग विराणांवर त्यांच्या चाललेल्या चर्चा त्या इतक्या रंगत जायच्या की तासन तास अण्णा आणि बाळासाहेब बोलतायत, दादा अधूनमधून सहभागी होत आहेत आणि शंकराचार्यांच्या मायावादी तत्वज्ञानापेक्षा ज्ञानजीवाळांचा चितविलासवाद कसा वेगळा आहे याविषयी त्यांची मतमतांतरं चाललेली आहेत. मला आठवते पंढरीचे दूत मोठे येता जाता झडपी वाटे या अभंगावर त्यावेळेला दादा त्याही वेळेला इतकं सुरेख बोलले होते. याचं कारण दादा अस्सल वारकऱ्याची भक्ती मनात बागवणारे, अंधश्रद्धा नाही आणि भाबडे भाविकही नाही. संतवाणीत मुरलेला माणूस आहे. माझ्या वडिलांना म्हणजे अण्णांना आमच्या शासनाचा पहिला ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जेव्हा मिळाला तेव्हा त्यावेळेला जो समारंभ मुंबईमध्ये झाला त्या व्यासपीठावर विलासरावांच्या बरोबर दादाही होते. दादा इतकं सुंदर बोलले होते की एखाद्या संतपीठाच्या अधिकारी माणसाने बोलावं असं भाषण त्यावेळेला दादांनी तिथे केलेलं होतं. दादांच्या सहवासात असलेल्या माणसांनाही सहज जाणवत असणार की त्यांचा हा जो संतांच्या विषयीचा उमाळा आहे तो काही कृत्रिम नाही, तो आतून आलेला उमाळा आहे, तो त्यांना घरातूनच मिळालेला वारसा आहे. सुदैवाने दादांच्या आईला पुष्कळ वेळा भेटण्याचा योग मला आला. जुनी गाणी, ओव्या, अभंग किती ऐकवायच्या त्या, तोंडपाठ होत्या त्यांना. म्हणजे मला आठवतंय, दुरून दिसती पंढरी काळी निळी, कुरुंदाचं जातं रखुमाई बुक्का दळी,
अशा त्यांच्या तोंडच्या ओव्या मी त्यावेळेला उतरवून ठेवलेल्या होत्या. कितीतरी ओव्या मी त्यांच्याकडून ऐकलेल्या आहेत. शिवाय अगदी घरची पारंपरिक पूजा अर्चा असेल, सणवार असतील, कुळाचार असतील, सगळं यथासांग सांभाळणारे असे दादाही मी पाहिलेले. अमृताच्याच आख्यायिकेची संतांच्या संदर्भातली आठवण होते तेवढी सांगते आणि थांबते. आख्यायिका अशी आहे की स्वर्गामध्ये एकदा अमृत नाचलं, त्याची चवच गेली आणि शंकरांना कळेना की आता ती चव परत आणायची कशी. तेव्हा त्यांना ब्रह्मदेवाने असं सांगितलं की खाली पंढरीत जा आणि तिथे तुझ्या अमृताला पुन्हा मूळची चव मिळेल, बघ जरा जावं. ते अमृत ताटात घेऊन इंद्र खाली आला. त्यावेळेला वाळवंटामध्ये विठूच्या नामाचा गजर चालला होता. एकादशीचं कीर्तन होतं आणि सगळे वारकरी त्या रंगात रंगून गेलेले होते. नंतर उपासाचं पारणं सोडण्यासाठी सगळे चोखामेळ्याच्या घरी गेले आणि तिथल्या पंक्तीमध्ये जेव्हा वाढलं गेलं तेव्हा त्या अमृताला मूळची चव परत आलेली होती. आज दादा तुमच्यामुळे या सगळ्या सभागृहाला भावामृताची चव चाखायला मिळालेली आहे. तो आनंद तुम्ही दिला यासाठी मनापासून तुम्हाला अभिवादन करते आणि शतायू व्हा आणि असेच आमच्या सगळ्यांसाठी आनंदाचा स्नेहाचा वर्षाव करत राहा. तुमची माणुसकी आम्हाला नेहमीच प्रेरणा देईल.